बेधडक महाराष्ट्र या फेसबुक पेजवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। बेधडक महाराष्ट्र या फेसबुक पेजचे निर्माते, ज्येष्ठ कवी, उत्कृष्ट निवेदक आणि दैनिक वीरभूमीसाठी फोडणीतून जोडणी करणारे आमचे मित्र श्री अरुणजी वाळुंज, की ज्यांनी विशाल रुके दिग्दर्शित खर्डा या चित्रपटासाठी 2 गाणी लिहिली आणि विशेष म्हणजे महाराष्ट्राचे महागायक आनंद शिंदे आणि प्रवीण कुवर यांनी या गीतांना स्वरबद्ध केलं। असा ध्येयाने झपाटलेला माणूस म्हणजेच अरुणजी वाळुंज सर, आणि त्यांच्यामुळंच आज मला आपल्यासमोर लाईव्ह येता आलं। सर्वप्रथम मी अरुणजी वाळुंज यांचं मनापासून अंतःकरणापासून आभार मानतो। संयोजन टीमचे आमचे मित्र, पारनेर तालुका प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष तथा आदर्श शिक्षक कारभारी बाबर सर, की ज्यांच्यामुळं या साहित्य क्षेत्रामध्ये येण्याची मला संधी मिळाली। दुसरे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक, प्रसिद्ध गझलकार आणि अहमदनगर जिल्हा कला संघाचे अध्यक्ष संजयजी पठाडे सर, की ज्यांचं आम्हाला मोलाचं मार्गदर्शन लागतं। त्याचप्रमाणे या संयोजन टीमचे श्री विजय अंधारे सर, सौ समृद्धी सुरे मॅडम, डॉक्टर रमेश कळमकर यांचंही मनापासून आभार मानतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करू। बाबर सर धन्यवाद, धनंजय सातपुते धन्यवाद, अरुणजी वाळुंज सर धन्यवाद। मित्रांनो, गेल्या 2 वर्षापासून पारनेर या ठिकाणी साहित्य संमेलन झालं आणि त्या साहित्य संमेलनापासून कविता लिहिण्याला थोडंसं बळ मिळालं, प्रोत्साहन मिळालं आणि तेव्हापासून मी ज्या कविता लिहिल्या त्या कविता आपल्यासमोर, वेगळ्या विषयावरती लिहिलेल्या कविता आहेत त्या आपल्यासमोर मांडण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो। तर आई माझा गुरु, आई कल्पतरू, मायेचा सागरू आई माझी, 9 महिने 9 दिवस जी आपल्याला पोटात वागवते ती आई, हाताचा पाळणा आणि नेत्राचा दिवा करून जी हाताच्या फोडाप्रमाणे आपल्याला जपते ती आई। असं म्हणतात की परमेश्वराला प्रत्येकाच्या हृदयात राहता येत नाही, म्हणून त्यानं त्याचं रूप प्रत्येक घराघरात निर्माण केलं ती आई। अशीच आमची ही आई, अगदी साधी भोळी अडाणी, आम्हा भावंडावरून भरभरून प्रेम करणारी, जीवनाच्या अंगणाची आई तूच तुळस ग, जीवनाच्या मंदिराचा आई तूच कळस ग। तेव्हा ऐकूया आई। हाकेला धावली उन्हाची सावली, जगाची माऊली आई माझी, संकटात साथ पाठीवर राहत, पणतीची वात आई माझी, तान्हुल्याची आस भुकेल्याचा घास, हृदयाचा श्वास आई माझी, आयुष्याचे द्वार जीवाला आधार, जीवनाचे सार आई माझी, फुलांचा ताटवा फळांचा गोडवा, चैत्राचा पाडवा आई माझी, उजळली दिशा पहाटेची उषा, उद्याची ग आशा आई माझी, कोकिळ तान बेलाचे पान, सीतेचे वान आई माझी, त्यागाची मूर्ती कारण्य आरती, सागर भरती आई माझी, मनाला उभारी जगण्याची दोरी, देहाची तिजोरी आई माझी, बहिणाची गाणी नामयाची जणी, तुकयाची वाणी आई माझी, पांडुरंगा घरी पंढरीची वारी, आणि टाळातला हरी आई माझी। धन्यवाद। श्याम शालार सर नमस्ते, दीपकजी ठुबे आपणही आलात, आपल्यालाही धन्यवाद। सर्वांचेच आभार मानून पुढच्या कवितेकडे जाऊया। अरुणजी वाळुंज, हृदयाचा श्वास आई माझी,
धन्यवाद. मित्रांनो, प्रत्येकाला जे असतं पण दिसत नाही ते मन, आणि म्हणून कवयित्री बहिणाबाई म्हणतात की मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर किती हाकलला हाकलला फिरी येतं पिकावर. आणि या मनासारखंच आभाळामध्ये गिरक्या घेणारं, स्वच्छंदीपणे उडणारं, डोंगर दऱ्या झाडे झुडपं आणि शेत शिवारामध्ये भटकंती करणारं पाखरू. पण या वेड्या पाखराची भटकंती आहे ती मात्र विरहामध्ये आपल्या साजनाच्या शोधात. आणि या ठिकाणी एक गोष्ट मला सांगायला आनंद वाटेल की ही कविता मी लिहिल्यावर माझ्या पहिल्या कवितेला ज्यांनी स्वरबद्ध केलं असे अरुण सेंडकर सर यांनी ही कविता स्वरबद्ध केलेली आहे. आणि ती कविता मी आपल्यासमोर सादर करतो. पाखरू. आमच्या सौ या ठिकाणी लाईव्ह आलेले आहेत. शकुंतला ओहोळ, त्यांनी अप्रतिम म्हणलंय. धन्यवाद. वेड मोकाट पाखरू स्वैर उडाल रानात, बेड मोकाट पाखरू स्वैर उडाल रानात, भर धाकल्या दुपारी हिरव्या बाभूळ बनात, शोधात ग साजनाच्या किर अंधार दाटला, शोधात ग साजनाच्या किर अंधार दाटला, दोन धाग्यांचा पडदा एका क्षणात फाटला, वेड मुकाट पाखरू स्वैर उडाल रानात, इशारा पापणीचा झाला बळ पंखात दाटले, लाख क्षण वियोगाचे दुःख दवात आटले, वेड मोकाट पाखरू होता डोळा भेटा भेटी थिजली भिजली पापणी, होता डोळा भेटा भेटी थिजली भिजली पापणी, त्याच्या कुशीत निजली तिच्या मायेची सावलीन, वेड मोकाट पाखरू वेड मोकाट पाखरू. धन्यवाद मित्रांनो. आमचे बेधडक महाराष्ट्राचे अरुणजी वाळुंज यांनी अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी दिलाय. धन्यवाद. मित्रांनो, जाऊया पुढच्या कवितेकडं. योगेश करंजुले, आपणही लाईव्हला धन्यवाद. मित्रांनो, आपला भारत हे एक लोकशाही प्रधान राष्ट्र, आणि लोकशाही म्हटलं की निवडणुका आल्याच. निवडणुका म्हटलं की मग घोडेबाजाराला ऊत येतो आणि मग सत्तेसाठी निष्ठा प्रतिष्ठा विकली जाते. आणि राजकारणी लोकांचा हा भिंतीकडाचा तमाशा, डाव कसा रंगतो, कसे फासे पडतात, क्रिकेटच्या खेळासारखं शेवटच्या क्षणापर्यंत काय होईल काय नाही सांगता येत नाही. आणि तसंच गेल्या मागच्या विधानसभा निवडणुकीत झालं. तब्बल 15 दिवस हा तमाशा आपण पाहत होतो. तर या राजकारणावरती भाष्य करणारी एक कविता या ठिकाणी मी सादर करतो. सुरुवातीला त्याआधी एक वात्रटिका. बाणाकडे तिरकं पाहून कमळाबाई जरा लाजली, बाणाकडे तिरकं पाहून कमळाबाई जरा लाजली, आणि गढाळाकडे हात करून म्हणे टिकटिक कुठं वाजली. मी कधीची बसले नटून मला मुऱ्हाळे याना, आणि घटस्फोटाचं नको जरा प्रपंचाचं बोलाना. तर अशा प्रकारे हा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या 4 पक्षामध्ये रंगलेला सामना होता. या ठिकाणी संतराम झावरे, आपणही आलात, आपल्यालाही धन्यवाद. तर कविता या ठिकाणी सादर करतो. कारभारी बाबर यांनी एक छान रचना असं म्हटलंय. श्यामजी शेलार यांनी वा एकच नंबर असं म्हटलंय. धन्यवाद. तर कवितेचं शीर्षक आहे सत्ते पे सत्ता. कमलचक्र भेदण्या बाणानं धरलाय नेम, कमलचक्र भेदण्या बाणानं धरलाय नेम, आणि पाठीवर हात ठेवून गढळ करतोय गेम. शेकाप बसलंय शांत प्रहारचा पडेना घाव, शेकाप बसलंय शांत प्रहारचा पडेना घाव, वंचित झाले सचिंत कोणता टाकावा डाव. ज्याची पोळी त्याला टाळी जे आठवले ते पाठवले, ज्याची पोळी त्याला टाळी जे आठवले ते पाठवले, खोतांची ओढली चादर रासप थंडीत गारठले. गेली गती खुंटली मती इंजिन पडले बंद,
गेली गती खुंटली मती इंजिन पडले बंद, यमायमला द्राक्षे आंबट त्यांनी सोडला छंद. कुरघोडीच्या रडारडीत का खेळता रडीचा डाव, जनतेचे सेवक तुम्ही तुमची पाचाव बसवतील राव. ना अच्छे ना सच्चे सब घोडे 12%, ना अच्छे ना सच्चे सब घोडे 12%, दिया राज बढ़ाओ बाज बनो मेरिट के पक्के. लाल मातीत खोचून लंगोट, लाल मातीत खोचून लंगोट, युतीत सुरू आहे कुस्ती, आणि हलवायची शेवर एवढी आघाडीला मिळाली सस्ती, आघाडीला मिळाली सस्ती. धन्यवाद. पाठीवर हात ठेवून घड्याळ करते गेम या वाक्याला आपल्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला. धन्यवाद. मित्रांनो, जर आपण गेल्या जानेवारी महिन्यापासून पाहतोय की ज्या एका भयंकर महामारीनं भारतातच नव्हे तर संपूर्ण जगाचं जनजीवन विस्कळून टाकलं, तो कोरोना चीनमधल्या वुहान प्रांतामध्ये याचा जन्म झाला आणि 30 जानेवारी 2020ला तो नांदायला भारतात आला. पण अतिशय संयमाने आपण सर्वांनी त्याच्याशी यशस्वीपणे मुकाबला केला, लढा देत राहिलो आहे. तर या कोरोनावर आधारित सामाजिक जनजागृतीसाठी ही लिहिलेली कवितेचं शीर्षक आहे लढा. चल उचल गड्या रे विडा जिंकू कोरोनाचा लढा, चल उचल गड्या रे विडा जिंकू कोरोनाचा लढा. अदृश्य हे रूप बावळे दाटलेले ढग हे काळे, बंद घराचे खुलतील टाळे, घालवू एकजुटीने पिढा जिंकू कोरोनाचा लढा. चल उचल गड्या रे विडा जिंकू कोरोनाचा लढा. कुण्या गावचा आला वारा, मना मनाच्या तुटल्या तारा, नैनी दाटल्या अश्रुधारा, सावरुनी मना हो खडा जिंकू कोरोनाचा लढा. टाळ संपर्क दुआप्त जनांचा, क्वारंटाईन मार्ग जगण्याचा, नको मोह मायावी जगाचा, खेच भर धाव धावणारा घोडा जिंकू कोरोनाचा लढा. चल उचल गड्या रे विडा जिंकू कोरोनाचा लढा. स्वच्छतेचा पाळूया मंत्र, निरोगी जीवनाचे हे तंत्र, बंद पाडूया कोरोना यंत्र, विचार कर तू थोडा जिंकू कोरोनाचा लढा. चल उचल गड्या रे विडा जिंकू कोरोनाचा लढा. जनता कर्फ्यूचे फरमान बोले, प्रशासनही सज्ज झाले, पोलीस डॉक्टर धावून आले, हात त्यांना मदतीचा जोडा जिंकू कोरोनाचा लढा. चल उचल गड्या रे विडा जिंकू कोरोनाचा लढा. लाल रक्ताचा एकच नारा, भेदभावा नका देऊ थारा, मानवता हा धर्म आहे खरा, इथे कोणी छोटा ना बडा जिंकू कोरोनाचा लढा. चल उचल गड्या रे विडा जिंकू कोरोनाचा लढा. जगतावर हा आला घाला, जगतावर हा आला घाला, संयमाने त्याला रे तोला, एकजुटीचा जय हो बोला, शिकू मानवतेचा धडा जिंकू कोरोनाचा लढा. चल उचल गड्या रे विडा जिंकू कोरोनाचा लढा, जिंकू कोरोनाचा लढा. धन्यवाद. सुभाषजी साळवे सर, आपण आलात, धन्यवाद. अप्रतिम सरची अशा प्रकारची कमेंट आपली आली. दीपकजी टुबे सर, लय भारी, धन्यवाद. अरुणजी वाळुंज, नाईस, धन्यवाद. आपल्या सर्वांच्या प्रोत्साहनाच्या बळावर आपण पुढे जाऊया. मित्रांनो, माझे व्यासपीठ, धन्यवाद. आमच्या सौ यांचे हात जोडून कमेंट आले, धन्यवाद. तर मित्रांनो, जुन्या काळी विहीर, नदी, ओढा ही पाणवठ्याची ठिकाणं, खेडी समृद्ध झाली आणि गावागावात पाणी योजना सुरू झाल्या, नळ आले. परंतु आता यंदा नाही म्हणता यायचं, परंतु दरवर्षीसारखं मराठवाडा विदर्भासारखं आपल्या महाराष्ट्रातही पाण्याचा तुटवडा भासतो आणि मग रांगाच्या रांगा या नळावरती लागतात. परंतु आता नळावरती गेल्यावर त्या ठिकाणी
या पाण्याच्या ओढावडीत खेचाखेचीत आपल्या महिला मंडळींची भांडणं सुरू होतात. अशीच एक बाळासाहेब सिंगोटे, धन्यवाद. आवाज अडथळत येतोय का? आमचं तर नेटवर्क चांगलं आहे, परंतु धन्यवाद, येईल चांगला. तर कुरुंद या ठिकाणी जे बेधडक महाराष्ट्राचं कवी संमेलन आयोजित केलं गेलं होतं, त्या ठिकाणी शाहू फुले आंबेडकर विचार मंच संचलित आश्रमशाळेमध्ये मी सर्वप्रथम ही कविता त्या ठिकाणी सादर केली होती. विनोदी ढंगाची असणारी थोडीशी कविता आहे. आमचे मित्र आदर्श शिक्षक राजेंद्रजी पोटे सर, आपण याला धन्यवाद. तर नळावरचं भांडण ही कविता या ठिकाणी मी सादर करतो. कदाचित आपल्या सौ किंवा आपलाही त्या ठिकाणी नामोल्लेख होऊ शकतो, पण हा निवळ अवयोग समजावा. तर ऐकूया नळावरचं भांडण. माझे व्यासपीठ, धन्यवाद. ॲडजस्ट करा, उजव्या बाजूला म्हणतात थोडंसं. धन्यवाद सर. जाऊया नळावरचं भांडण. वरचाळीची गोधा अन खालचाळीची राधा, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. गोधी दिसायला होती साधी, पण राधीच्या लागली नादी. गोधी दिसायला होती साधी, पण राधीच्या लागली नादी. झाली दोघींची वादा वादी ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. आमचे मित्र आणि अहमदनगर जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेचे चेअरमन सन्माननीय गोकुळजी कळमकर, आपणही आलात, नेहमीच आपलं प्रोत्साहन असतं, धन्यवाद. गोधीने टेकवली घागर, राधी म्हणे माझा हाय नंबर. हौसे तू हलवू नको मध्ये कंबर ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. माझा नवरा सदस्य हाई, तुझ्या बापाची प्रॉपर्टी नाही. नळ मोडून मी खाईन ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. तेवढ्यात काय झालं बघा. पदर खोचून आली पारी, पदर खोचून आली पारी, तू तुम्ही मी करीती तारी. दिली ढकलून तोंडाव निरी ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. 12 घरच्या ग 12 जणी, 12 घरच्या ग 12 जणी, त्यात एक बी नव्हती शानी. बिनकामाचा घसा तानी ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. बांगड्या सावरीत आली बबली, बांगड्या सावरीत आली बबली, माझी कुणी ग केली चुगली. सुली बेडकावानी फुगली ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. मी माझ्या घरची ग राणी, मी माझ्या घरची ग राणी, तावा तावाने म्हणे जणी. तान्हीने धरली तिची वेणी, राणे तुझी जिरवीन मन मानी ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. पुजारी साहेब धन्यवाद. सुनीलजी शिंदे धन्यवाद. परंतु आता या सगळ्या बायका एकत्र झाल्या आणि बाया म्हणलं की भांडण आलंच. यातल्या गंगीला भांडणाचा चळ, मंगी हंड घेऊनी पळ. गंगे तुझ्या बापाचा हाय का नळ ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. तिथं ठुमकत आली ठकी, ठकी बकीची झाली एकी. एकी एकीला घालती बुकी ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. अरुणजी गजरे सर धन्यवाद. कमीच्या डोक्यावर पाण्याचा माठ, कमीच्या डोक्यावर पाण्याचा माठ. भामी घाली ती वेगळा घाट, म्हणती पोलीस स्टेशनची धारा वाट ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. आता हा नळावरचा चाललेला भांडणाचा राडा जवळच पारावर बसलेल्या काही बाप्या माणसांनी पाहिला आणि
हे प्रकरण आता वेगळ्या वळणावर जाणार असं त्या बाप्यांना वाटलं, म्हणून एक बिचारा पुरुष मध्ये पडला. खरं तर पुरुषांनी बिचाऱ्यांनी या भांडणात मध्ये पडू नये, पण पडला. मध्ये भांडणात पडला तुका, मध्ये भांडणात पडला तुका, अक्काने त्यालाच टाकला ठोका. इथं आपला बी होईल तुका म्हणतो एका ग चांगुना, इथं आपला बी होईल तुका पळतो पका ग चांगुना. धन्यवाद बाबर सर, आपण मोठं प्रोत्साहन देण्याचं काम या ठिकाणी केलंय. पळता पळता पडली चंदा, पळता पळता पडली चंदा, तिचा निखळला डावा खांदा, तिला उठवायला गेली मंदा, हात जोडून म्हणे वंदा, पडू दे पाऊस चांगला यंदा ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. आता यंदा पाऊस चांगला पडलाय. भांडून भांडून दमली कांती, भांडून भांडून दमली कांती, सरते शेवटी आली तिथं शांती, भांडणारांची नका करू गंती, म्हणती प्रेमानं नाते विनती, म्हणती प्रेमाने नाती विनती, माणुसकीची लावू पंती ग चांगुना, दोघी नळावर भांडत होत्या ग चांगुना. धन्यवाद. सुवर्णलता गायकवाड मॅडम आल्या, धन्यवाद. बाळासाहेब शिंगोटे आमचे वर्गमित्र आणि एक उत्कृष्ट कवी, आपण आलात, धन्यवाद. आपल्याही शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा पडणाऱ्या कविता अतिशय उत्तम असतात. मित्रांनो, आता बऱ्याच अंगांना स्पर्श करण्याचा आपण प्रयत्न केला आहे, पण प्रेम हा माणसाचा स्थायी भाव, त्याला रंगरूप वय जात धर्म यांचं बंधन नसतं, ते निखळ आणि निर्व्याज्य प्रेम असतं. प्रेम माणसाला हसवतं, प्रेम माणसाला रडवतं, अनेक वेळा प्रेमात चढउतार येतात, पण खरं प्रेम प्रेमाच्या नात्यात कधी अंतर पडू देत नाही. आणि प्रेमाची ही भेट प्रत्येकाच्या आयुष्यातला एक अनमोल ठेवा असतो. कारण एका कवीने असं म्हटलं की जेव्हा तुझी नि माझी चोरून भेट झाली, जेव्हा तुझी नि माझी चोरून भेट झाली, झाली फुले कळ्यांची चांदणी भरास आली. जाऊ एका प्रेम कवितेकडं. बाबर सर दुसऱ्यांदा योगाला, पहिल्यांदा आपण बरोबरच होतो, तुमच्यामुळे येण्याचा योग आला होता, धन्यवाद. भरल्या दुपारी नदीच्या किनारी, कविते शीर्षक आहे भेट. भरल्या दुपारी नदीच्या किनारी, दाटली अंधारी वृक्षा माझी, नागमोडी वाटत सावल्या दाट, नागमोडी वाटत सावल्या दाट, गाणारे भाट जागोजागी, नवखा प्रदेश नवखी मानस, देवाला नवस मना माझे, डोलतो पिंपळ चिमणी चंगळ, मनाला भुरळ ठाई ठाई, चिंचेचा तो बुंधा पडविला खांदा, जुळाला तो सांधा विचारांचा, कोणती हाकारी नजर शिकारी, कोणती हाकारी नजर शिकारी, झाली या बावरी स्वप्ना माझे, रूपते गोजीर चिमणी पाखर, वेळ ही कातर जीवा माझी, भिडली नजर काळजाचा धुर, भिडली नजर काळजाचा धुर, आरपार तीर धनुष्याचा, पहिलीच भेट आयुष्याला थेट, वधारला रेट जीवनाचा. धन्यवाद. तर अशी ही भेट. यानंतर जाऊया पुढच्या रचनेकडं. मित्रांनो, या दरम्यानच्या काळामध्ये अनेक वेळा पारनेर साहित्य साधना मंचच्या माध्यमातून ज्या वेळी ज्या कविता सादर करण्याचा योग आला, त्या प्रत्येक वेळी अनेक मित्रांनी पाठीवर कौतुकाची थाप दिली आणि लिहिण्यासाठी प्रोत्साहन दिलं. त्यामध्ये म्हणजे संजयजी पठाडे सर, कारभारी बाबर सर, बाळासाहेब शिंगोटे सर, प्राध्यापक कवी लोंढे सर, नंतर संतोष गाजरे सर, बाळासाहेब तरटे सर, त्याचप्रमाणे ओमप्रकाश देंडगे सर, सोमनाथ चौधरी सर, सन्माननीय अशोक सेंडकर सर, अशा अनेक मित्रांचं मोलाचं मार्गदर्शन आणि सहकार्य या ठिकाणी मिळतं. सर्वांचे धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो. जाऊया पुढच्या रचनेकडं. मित्रांनो, आता काही दिवसापूर्वी ज्यावेळेस नागपंचमीचा सण होता, त्यावेळी आमच्या गावामध्ये नागपंचमीचा सण जरा थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरा केला गेला. आमचे आदर्श शिक्षक आणि आमचे परममित्र गोरक्ष रोटकर सर, आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, धन्यवाद. देंडगे सर, धन्यवाद. तर या सण समारंभामध्ये जुन्या काळचा जो बाज होता, तो बाज कुठंतरी आता नाहीसा होतोय असं लक्षात येतं. कारण जुन्या काळी त्या सण समारंभामध्ये खूप आनंद आणि उत्साह ओसंडून व्हायचा.
मग नागपंचमीचा झोका असो, दिवाळीची पंती असो, पोळ्याचे बैल असो, दसऱ्याचं शिलांगण असो, होळीची बोंब असो किंवा संक्रांतीचा फेर, पण तो आता पारखा होत चालला आहे. परंतु आमच्या गावात विलासांना दिवटे यांनी या कार्यक्रमाचं मोठं आयोजन केलं होतं आणि त्यामध्ये आमच्या सौ शकुंतला यांनीही स्वतःची प्रतिक्रिया AB न्यूजला व्यक्त केली होती. तर त्यावेळी सुचलेली ही कविता आहे फेर, ती आपल्यासमोर सादर करतो. प्रदीपजी झावरे सर, आपणही आला, धन्यवाद. बाबर सर, आपलं मार्गदर्शन होतं अभंग रचनेला, धन्यवाद. तर जाऊया पुढच्या रचनेकडे. फेर. चला चला ग सयांनो फेर धरू नाचू गाऊ, चला चला ग सयांनो फेर धरू नाचू गाऊ. आला श्रावणाचा मास, आला श्रावणाचा मास, झाडे वेली सजल्या खास, साजन वारी लेऊ. चला चला ग सयांनो फेर धरू नाचू गाऊ. दूध साखर नैवेद्य, धागा पिवळा ही वंद्य, दूध साखर नैवेद्य, धागा पिवळा ही वंद्य, हळदी कुंकू बेल वाहू. चला चला ग सयांनो फेर धरू नाचू गाऊ. डफड्याला आला ताल, सुरांनीही दिली चाल, ठेका आभाळाला नेऊ. चला चला ग सयांनो फेर धरू नाचू गाऊ. माझा माहेराचा सण भावासाठी गाऊ गाणं, माझा माहेराचा सण भावांसाठी गाऊ गाणं, कुंकू धन्याचं भाळी लेऊ. चला चला ग सयांनो फेर धरू नाचू गाऊ. बांधू झाडाले ग झोका, उंच स्वप्नांचा हा मोका, एके पायी गिरकी घेऊ. चला चला ग सयांनो फेर धरू नाचू गाऊ. बांधू हातांचे तोरण, वंदू थोरांचे चरण, बांधू हातांचे तोरण, वंदू थोरांचे चरण, मानसिद्धेश्वरा देऊ. चला चला ग सयांनो, चला चला ग सयांनो फेर धरू नाचू गाऊ. असा सण आनंदाचा, नागोबाला पूजण्याचा, निसर्ग रक्षण आन घेऊ. चला चला ग सयांनो फेर धरू नाचू गाऊ. धन्यवाद मित्रांनो, धन्यवाद गोकुळ सर. आपण नेहमीच आमच्या कवितेला प्रोत्साहन देण्याचं काम करत असता. चांगल्या प्रकारचा प्रतिसाद आणि मार्गदर्शनही असतं. आमचे मित्र श्रीराम थोरात सर यांनीही या निमित्ताने एक आपण कवितेचं पुस्तकाचं प्रकाशन करू अशा प्रकारचा संकल्प व्यक्त केला होता. आणि आमच्या गावचे नागेश भाऊ मस्के सरपंच यांनी आपण ते पुस्तक आपल्या गावातच प्रकाशित करू अशा प्रकारचा संकल्प सोडला होता. आणि आमच्या मित्राने गोकुळने सांगितलं होतं की 1 नाही 2 प्रकाशित करू. आपल्याला पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद देतो. प्रदीपजी झावरे सर, खूप सुंदर रचना आणि सादरीकरण सर असं म्हटले, धन्यवाद. दिगंबरजी ढोकळे सर, आपणही या ठिकाणी उपस्थित झालात, आपल्यालाही धन्यवाद. आमचे मित्र सर्वांना भरभरून प्रतिसाद द्या. एव्हरग्रीन ओमप्रकाश देंडगे सर, धन्यवाद. जाऊया पुढच्या रचनेकडं. तर मित्रांनो, एखाद्याचा हात हातात घेणं ही काही साधी गोष्ट नाही, पण एकदा हात जर हातात घेतला तर तो आयुष्यभर त्याची साथ जीवाभावानं जपावी लागते. आणि हा असाच जीवाभावाचा जीवापाड जपणारा हात तो असतो आपल्या अर्धांगिनीचा. तेव्हा त्यासाठी एक कविता आपल्यासमोर सादर करतो. कवितेचं शीर्षक आहे सखी. थोडं गाऊन म्हणण्याचा प्रयत्न करतो. हात तुझा हातातला लई दमदार ग, जपणारे सखे त्याला मी जीवा पाड ग. हात तुझा हातातला लई दमदार ग, जपणारे सखे त्याला मी जीवा पाड ग. तुझ्या जीवनी येण्यानं माळराणी हिरवळ, जीर्ण झालेल्या फांदीची थांबली ग पानगळ. वाळवंटी रान कसं भासवयाशीस ग, जपणारे सखे त्याला मी जीवा पाड ग. हात तुझा हातातला लई दमदार ग, जपणारे सखे त्याला मी जीवा पाड ग. तुझं धीराचं बोलणं देई जीवाला उभारी, होई साखर पेरणी नाही लागत जिव्हारी.
जिभेची या गोडी जसा सुवर्ण परिस ग, जिभेची या गोडी जसा सुवर्ण परिस ग, जपणारे सखे त्याला मी जीवा पाड ग. या प्रपंचाचा गाडा तू ओढीसी नेटानं, मोती बनले रे आसू डोळा आलेले दाटून. पडक्या वाड्याचं कसं सजलं राऊळ ग, पडक्या वाड्याचं कसं सजलं राऊळ ग, जपणारे सखे त्याला मी जीवा पाड ग. तुझ्या नाजूक हातावर मी गोंधल गोंधन, तुझ्या नाजूक हातावर मी गोंधल गोंधन, चिरा चिरा खुलवितो माझ्या हृदयीचं स्पंदन. न पावसाची धुन घाली ग्रीष्माला साध ग, पावसाची धुन घाली ग्रीष्माला साध ग, जपणारे सखे त्याला मी जीवा पाड ग. हात तुझा हातातला लई दमदार ग, जपणारे सखे त्याला मी जीवा पाड ग. तुझ्या परीस स्पर्शानं झालं जीवनाचं सोनं, तप्त तापल्या उन्हात असं बरसलं घन. खोल सागरानं जपाव शिंपल्यात मोती ग, खोल सागरानं जपाव शिंपल्यात मोती ग, जपणारे सखे त्याला मी जीवा पाड ग. हात तुझा हातातला लई दमदार ग, जपणारे सखे त्याला मी जीवा पाड ग. धन्यवाद मित्रांनो. माझे व्यासपीठ वा धन्यवाद. कारभारी बाबर सर, तुम्ही आवाजाचंही कौतुक केलं, धन्यवाद. तर सर्वच मित्रांचं पुन्हा एकदा आभार मानतो. ओमप्रकाशजी धन्यवाद. मित्रांनो, यानंतर जाऊया पुढच्या रचनेकडं. मित्रांचं आपल्या जीवनामध्ये असणं किती महत्त्वाचं असतं. तसंच आपल्याला आयुष्यभर जीवापाड जपणारे आपले आईवडील, काबाड कष्ट करणारे आपले, अहोरात्र काबाड कष्ट करणारे आपले वडील, माता पिता से कोई बड़ा भगवान नहीं होता और उनका कर्ज चुका सके ऐसा कोई धनवान नहीं होता, असे आईबापाच्या मध्ये आपण म्हणतो. किंवा कवितेमध्ये एका ठिकाणी म्हटलेलं आहे की माझा बापच शेतकरी उभ्या जगाचा पोशिंदा, त्याच्या भाळे लिहिलेला रोजचाच कामधंदा. सुनीलजी शिंदे धन्यवाद. तर पारनेर साहित्य साधना मंचच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त ज्या पठाडे सर आणि बाबर सर यांनी स्पर्धा आयोजित केल्या होत्या, त्या स्पर्धेमध्ये त्या स्पर्धांचं परीक्षण प्राध्यापक विजयजी लोंढे सर यांनी हरिसूत यांनी केलं होतं. आणि त्या स्पर्धेमध्ये माझ्या बाप या कवितेला प्रथम क्रमांक मिळाला होता. तर माझ्या वडिलांसाठी, आपल्या सर्वांसाठी, आपल्या सर्वांच्या वडिलांचं आपल्या आयुष्यामध्ये तेवढं मोठं योगदान आहे, त्यांच्यासाठी एक बाप नावाची कविता मी आपल्यासमोर सादर करतो. तळ हातावं भाकर त्याचं राहणं लई साधं, तळ हातावं भाकर त्याचं राहणं लई साधं, उंच पहाडी आवाज खाली डोंगराला साधं. भल्या पहाटे कुरकुरे त्याच्या नांगराचा फाळ, भल्या पहाटे कुरकुरे त्याच्या नांगराचा फाळ, बांधावरचा पळस वाजवी मृदुंग निटाळ. त्याच्या कपाळी घामात रुज भविष्य बीजाचं, रण रण त्या उन्हात पाय आणबाणी नाच. त्याच्या मनगटी नांदात ढाण्या वाघाचं रबळ, त्याच्या मनगटी नांदत ढाण्या वाघाचं रबळ, कडे कपारी सांदल्या किती सोसले रे वळ. झेंडा कुळाचा लागावा दिला उपाशी ढेकर, झेंडा कुळाचा लागावा दिला उपाशी ढेकर, राबला रात दिन झाला धन्याचा चाकर. अरुणजी वाळून सर, आपल्या इच्छेप्रमाणे कविता ऐकू. गोकुळ सर धन्यवाद. काळ्या मातीत राबून पिकवलं हिरवं सोनं, काळ्या मातीत राबून पिकवलं हिरवं सोनं, घट्टे पडलेल्या हातानं लिहिली आयुष्याची पानं. माझा बाप माझं छत, माझा बाप माझं छत झाला श्रावणी सावली, त्याच्या सावळ्या मेघानं मला दुनिया दावली, त्याच्या सावळ्या मेघानं मला दुनिया दावली. धन्यवाद. तर मित्रांनो, यानंतर जाऊया पुढच्या कवितेकडं. पण त्याआधी एक कवी नारायण सुर्वे यांनी जे आपल्यासाठी आयुष्यभर दुःख सहन करतात त्यांच्यासाठी सांगितलेले एक छोटासा शेर या ठिकाणी सांगतो. 2 दिवस वाट पाहण्यात गेले, 2 दुःखात गेले, हिशोब करतो आहे किती राहिले तर डोईवर उन्हाळे.
शेकडो वेळा चंद्र आला, तारे फुलले, रात्र धुंद झाली, भाकरीचा चंद्र शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली. अशा प्रकारे आयुष्यभर कष्ट करणारे हे आपले आईवडील, या आईबापांसाठी ही कविता मी या ठिकाणी सादर केली. सोमा सर, आपल्याही खूप कविता या आईवडिलांच्या वरती आहेत, अनेक वेळा आम्ही त्या ऐकल्यात. धन्यवाद, आपण या ठिकाणी उपस्थित झालात. जाऊया पुढच्या कवितेकडं. थोडं वेळेचं भान ठेवून थोडासा कार्यक्रम आपण आटोपता घेऊया. तर मित्रांनो, पहा, जुना काळ आणि नवीन काळ, या नवीन काळामध्ये आता काळानुसार बदल होत चालला आहे, काळ बदलत चालला आहे. जुना काळ कसा होता आणि आताचा काळ कसा होता, या काळामध्ये झालेला जो बदल आहे तो बदल, मग जुनं ते जनावरं वळण्याला जाणे असो, नदीला पोहायला जाणं असो, आणि आताचा हा मोबाईल जमाना, मग यांच्यामध्ये काय बदल होत गेला आहे, तो बदल मी माझ्या या कवितेतून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतो. माझे व्यासपीठ धन्यवाद. तर कवितेचं शीर्षक आहे दुनियादारी. गाडीचा हॉर्न ऐटीत वाजे, गाडीचा हॉर्न ऐटीत वाजे, मोबाईल चिटून कुठे ना लाजे, मोबाईल चिटून कुठे ना लाजे. अन गेले जमाने गाई गुर वळायचे, अन ओढ्या नाल्याने डुबू डुबू डुबायचे. गेले जमाने गाई गुर वळायचे, अन ओढ्या नाल्याने डुबू डुबू डुबायचे. ओला हरभरा गहू उंबीचा चूर, ओला हरभरा गहू उंबीचा चूर, पेटवल्या आगटीचा कुठे दिसे ना धूर. अन गेले जमाने गाई गुर वळायचे, अन ओढ्या नाल्याने डुबू डुबू डुबायचे. पुजारी साहेब धन्यवाद, ओमप्रकाशजी धन्यवाद, गोकुळ सर धन्यवाद. गेली ती काठी गेला तो सूर, गेली ती काठी गेला तो सूर, डोळ्याच्या पापणीला येईना पूर. अन गेले जमाने गाई गुर वळायचे, अन ओढ्या नाल्याने डुबू डुबू डुबायचे. गावात जत्रा भरत होती, मातीत लंगोट डरत होती. आता कुठे ना दिसे दंडाला पिळ, कुठे ना दिसे कानाला वळ, पण इवल्या शानाळा लई भलताच चळ. अन गेले जमाने गाई गुर वळायचे, नि ओढ्या नाल्याने डुबू डुबू डुबायचे. गायींचा कळ बैलांची जोडी, गायींचा कळ बैलांची जोडी, दुडुडू धावायची घुंगरांची गाडी. अन गेले जमाने गाई गुर वळायचे, आणि ओढ्या नाल्याने डुबू डुबू डुबायचे. क्या थे वो दिन. बरोबर आहे सर, ते दिवस गेले. पठाडे सर धन्यवाद, आपलं खूप मोलाचं मार्गदर्शन या ठिकाणी असतं. आणि डोंगराव पाळी वळतीची होती, डोंगराव पाळी वळतीची होती, ओढ्याच्या काठा कळतीची होती. कळीत त्यांच्या प्रेमाची ओल, कळीत त्यांच्या प्रेमाची ओल, दिलेला शब्द ऐटीत झुल. आणि गेले जमाने गाई गुर वळायचे, आणि ओढ्या नाल्याने डुबू डुबू डुबायचे. नितीनजी शिंदे सर धन्यवाद, पठाडे सर पुन्हा एकदा धन्यवाद, चौधरी सर धन्यवाद, देणके सर धन्यवाद, बाळासाहेब धन्यवाद. पहाटेचं गाणं आई जात्याव गाई, ती पहाट रम्य पहाट होती. आई पहाटे उठायची, जात्यावरती दळण दळू लागायची, आणि मग त्या भावंडांची नावं, मुलांची नावं घेऊन सुंदर अशा प्रकारचं ते सुमधुर गीत कानावर पडायचं. पहाटेचं गाणं आई जात्याव गाई, नि बाळा निजवाया असे अंगाई. न गेले जमाने गाई गुर वळायचे, आणि ओढ्या नाल्याने डुबू डुबू डुबायचे. झाडाले झोळी निजलेला बाळ, अंगणात आता कुठे वाजे ना टाळ.
आणि गेले जमाने गाई गुर वळायचे आणि ओढ्या नाल्याने डुबू डुबू डुबायचे. नंदी बेलार लोक वाजायचं बरोबर. रुळला तो पथ मळली ती रिंकू, रुळला तो पथ मळली ती रिंकू, गेली ती नथ अन गेले ते कुंकू. माने ना बापा ती जिनवाली पिंकू, अन गेले जमाने गाई गुर वळायचे अन ओढ्या नाल्याने डुबू डुबू डुबायचे. गजरे सर धन्यवाद. हरवली विटी हरवला दांडू, हरवली विटी हरवला दांडू, अन खेळे ना पाट्या तो शेजारचा पांडू. अन गेले जमाने गाई गुर वळायचे अन गोड्या नाल्याने डुबू डुबू डुबायचे. राहिली ना झोळी डोक्यावर मोळी, राहिली ना झोळी डोक्यावर मोळी, लागे ना गोड आता पुरणाची पोळी, लागे ना गोड आता पुरणाची पोळी. गेले जमाने गाई गुर वळायचे ने ओढ्या नाल्याने डुबू डुबू डुबायचे. ताशा संग वाज सनईचं गाणं, दाराला तोरण आंब्याची पानं, गेली तेलची गेलं गुळवणी, अन ताटात मीठ आता लागत अळणी. अन गेले जमाने गाई गुर वळायचे आणि ओढ्या नाल्याने डुबू डुबू डुबायचे. राजू सर धन्यवाद. बाबू भंडारे सर धन्यवाद, आपणही आलात. हरवली मोळी करवंदाची जाळी, हरवली मोळी करवंदाची जाळी, वियोगाचं दुःख हरणीच्या भाळी. हरवली टाळी आता झाली या दैना, हरवली टाळी आता झाली या दैना, अन राघूच्या संगे आता नाचे ना मैना. अन गेले जमाने गाई गुर वळायचे अन ओढ्या नाल्याने डुबू डुबू डुबायचे. भुजबळ सर आपण याला धन्यवाद. शेवटचं कडवं. आता बदलली दुनिया सारी, आता बदलली दुनिया सारी, कळूच येईना पोरनी पोरी. बदलला बाप बदलली आई, बदलला बाप बदलली आई, आणि पोराचे आधी होते बापाला घाई, होते बापाला घाई. अन गेले जमाने गाई गुर वळायचे अन ओढ्या नाल्याने डुबू डुबू डुबायचे, डुबू डुबू डुबायचे. धन्यवाद मित्रांनो. खूप चौधरी सर वंशमोर म्हटले, देवगी सर म्हटले, सर्वांचेच धन्यवाद. आपल्याला नगरच्या संमेलनामध्ये ऐकण्याचा कदाचित हा योग आला होता. रामदासजी पुजारी साहेब धन्यवाद. खूप मोठ्या माणसांचं मार्गदर्शन या ठिकाणी आणि प्रोत्साहन या ठिकाणी लाभले. सर्वांचेच पुन्हा एकदा धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो, या पारनेर साहित्य साधना मंचच्या माध्यमातून आणि इतरही सर्व मित्रांच्या माध्यमातून आजपर्यंत सर्वांच्या ज्या प्रेरणा प्रोत्साहन मिळालं त्या सर्वांचे पुन्हा एकदा ऋण व्यक्त करतो. माझे चिरंजीव अनिकेत आणि प्रणव यांच्याकडूनही प्रत्येक वेळी मी कविता लिहिल्यावर त्यांना म्हणून किंवा वाचून दाखवत असतो, त्यांचाही चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळतो. माझी पत्नी सौ शकुंतला यांच्याकडूनही मला तो चांगला प्रतिसाद मिळत असतो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मोलाचं मार्गदर्शन करणारा आपला पारनेर साहित्य साधना मंच यांच्या माध्यमातूनही खूप मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळत असतं. सर्वांचेच पुन्हा एकदा आभार मानतो. कारभारी बाबर सर, संजयजी पठाडे सर, पुजारी साहेब, अरुणभाऊ वाळुंज, बाळासाहेब शिंगोटे सर, ओमप्रकाश देणगे सर, सोमनाथजी चौधरी, राजेंद्रजी पोटे, सुवर्णलता गायकवाड, आमचे सर्वच मार्गदर्शक आणि सहकारी या ठिकाणी या व्यासपीठावरती फेसबुक पेजवरती उपलब्ध झाले. सर्वांचेच पुन्हा एकदा आभार मानतो. प्रतिभाताई रोटकर मॅडम, आपणही ह्या ठिकाणी आलात, आपल्यालाही धन्यवाद. चंद्रकांतजी वानखेडे सर, आपणही आलात आणि खूप आमचं ऐकण्याचा संधी आपण उपलब्ध करून दिली. आपण ते या ठिकाणी ऐकताय याबद्दल आपल्यालाही खूप धन्यवाद देतो. धन्यवाद. आणि आता वेळेचं भान ठेवून आता शेवटचं एक फक्त
की ते जर आपण त्यांच्याविषयी या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त केली नाही किंवा ती कविता जर या ठिकाणी म्हटलं नाही तर काहीतरी सुनं राहिल्यासारखं वाटेल. आणि म्हणून ज्या छत्रपती शिवरायांनी हे स्वराज्य शून्यातून स्वराज्य निर्माण केलं असा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी एक शेवटची कविता मी या ठिकाणी सादर करतो. चला मारू फेरफटका या मंचाच्या माध्यमातून आमचे मित्र राजेंद्रजी गिरवले सर, शरद भाऊ गिरवले, सुनील वाखारे, घोडेकर सर, एकनाथ कवठाळे अशा आमचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपच्या माध्यमातून आम्ही बऱ्याच वेळा गड किल्ल्यांची भटकंती करत असतो. आणि मग त्या ठिकाणी गेल्यावर अनेक गडावर गेल्यावरती शिवरायांचं खरं वैभव आपल्याला पाहायला मिळतं. तर या शिवरायांच्या विषयी एक कृतज्ञता व्यक्त करणारी की शिवरायांच्या शौर्याची कल्पना देणारी ही एक छोटीशी कविता या ठिकाणी मी आपल्यासमोर सादर करतोय. शेवटची कविता या ठिकाणी आपल्यासमोर सादर करतो. चंद्रकांत दादा वानखडे, आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपण खूप मोठे साहित्यिक आहात आणि आपण हा कार्यक्रम ऐकला त्याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो आणि माझ्या कवितेला या ठिकाणी सुरुवात करतो. राजे, कवितेचं शीर्षक आहे राजे. राजे. स्वराज्याची बसवुनी घडी उभारली रायगडावर गुढी. स्वराज्याची बसवुनी घडी उभारली रायगडावर गुढी. जमवुनी मावळे सवंगडी नमिला रायरेश्वर रोहिणी. जमवुनी मावळे सवंगडी नमिला रायरेश्वर रोहिणी. पहिली राजधानी राजगडी उभारली रायगडावर गुढी. स्वराज्याची बसवुनी घडी उभारली रायगडावर गुढी. स्वकीयांची शिजली ना डाळ, स्वकीयांची शिजली ना डाळ. झाले मुघलांचा गर्दन काळ. थरथरल्या सह्याद्रीच्या घडी उभारली रायगडावर गुढी. स्वराज्याची बसवुनी घडी उभारली रायगडावर गुढी. अफाट आणि आचाट पराक्रम असणारे असे आपले सर्वांचे वंदनीय पूजनीय राजा श्री शिवछत्रपती. वाघ नख्यांचा मारा केला, वाघ नख्यांचा मारा केला. कोतळा अफजलचा फाडीला. भिडल्या तलवारी प्रताप गडी उभारली रायगडावर गुढी. स्वराज्याची बसवुनी घडी उभारली रायगडावर गुढी. बाजी प्रभूच्या रक्ताने न्हाली, घोडखिंडती पावन झाली. बाजी प्रभूच्या रक्तानं न्हाली, घोडखिंडती पावन झाली. तोफांची सलामी विशाळ गडी उभारली रायगडावर गुढी. स्वराज्याची बसवुनी घडी उभारली रायगडावर गुढी. मुघलांचा जीव लटपटे, मुघलांचा जीव लटपटे. शाहिस्त्याची तोडली बोटे. भरधाव वरातीची गाडी उभारली रायगडावर गुढी. स्वराज्याची बसवुनी घडी उभारली रायगडावर गुढी. औरंग्याला दरबारी नडले, औरंग्याला दरबारी नडले. पेटाऱ्यात विपरीत घडले. उधळली चौकुर घोडी उभारली रायगडावर गुढी. स्वराज्याची बसवुनी घडी उभारली रायगडावर गुढी. जय जिजाऊ जय शिवराय. समतेचं वाजवलं गाणं, समतेचं वाजवलं गाणं. स्त्रियांना दिला सन्मान. मनी भेद भावना आढी उभारली रायगडावर गुढी. स्वराज्याची बसवुनी घडी उभारली रायगडावर गुढी. सजविले राऊळी कळस, सजविले राऊळी कळस. अंगणी फुलविली तुळस. बुडाल्या असत्या हिंदूंच्या रूढी उभारली रायगडावर गुढी. स्वराज्याची बसवुनी घडी उभारली रायगडावर गुढी. अरुणजी वाळून धन्यवाद. सांगा ठोकून छाती आमचे राजे छत्रपती धन्यवाद. रायगडी सजला सोहळा, रायगडी सजला सोहळा. छत्रपती शिवबा मावळा. रायगडी सजला सोहळा. छत्रपती शिवबा मावळा. भगव्याची आभाळात उडी उभारली रायगडावर गुढी. स्वराज्याची बसवुनी घडी उभारली रायगडावर गुढी. धन्यवाद. आपण सर्व मित्र या ठिकाणी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालात. त्याचप्रमाणे आपल्या साहित्य साधना मंचाचे सदस्य आणि बेधडक महाराष्ट्र या फेसबुक पेजचे निर्माते आदरणीय अरुणजी वाळुंज सर, आपण मला या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिले, या ठिकाणी येण्याची संधी दिली. पुन्हा एकदा आपलंही
आपल्या सर्व संयोजन टीमचं, अरुणजी गजरे सर धन्यवाद, आणि सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो.